नमस्कार. ज्ञानपंख 24 न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यातील चिचाळ येथे शांतिवन बुद्धविहाराचा 11वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा. तर वर्धापन दिनानिमित्त धम्म मेळाव्याचेही केले होते आयोजन. या शांतिवन बुद्धविहार आवारात बसवलेल्या नागवंशी तथागत गौतम बुद्ध, छत्रपती शिवाजी महाराज, संत तुकाराम महाराजांच्या मूर्तीचेही मोठ्या थाटात झाले अनावरण. तर नागवंशी बुद्ध मूर्तीचे भिक्खू संघाने केले अनावरण. तर छत्रपती शिवाजी महाराज, संत तुकाराम महाराज या महापुरुषांच्या मूर्तीचे. कार्यक्रमाचे उद्घाटक दैनिक माझा मराठवाडा वृत्तपत्राचे मुख्य संपादक दशरथ सुरडकर, छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद यांनी फीत कापून केले अनावरण. या शांतिवन बुद्धविहाराचे संचालक जीवनबोधी बौद्ध व त्यांचे कुटुंब, सहयोगी पत्रकार संजीव भांबोरे यांनी घडून आणला हा ऐतिहासिक सोहळा. या सोहळ्याला राज्यभरातून बौद्ध उपासक, उपासिका, बौद्ध भिक्षुक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ही बातमी आहे आमचे भंडारा जिल्हा प्रतिनिधी संजीव भांबोरे यांच्याकडून. दिनांक 27 व 28 फेब्रुवारी रोजी भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यातील चिचाळ पाथरी येथील शांतिवन बुद्धविहाराचा 11वा वर्धापन दिन व धम्म मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. सर्वप्रथम सकाळी धम्मध्वज फडकवून बुद्धवंदना, धम्मवंदना, संघवंदना घेण्यात आली. त्यानंतर संपूर्ण बौद्ध भिक्खू संघ, भदंत विनयबोधी महातेरो, भदंत नागसेन महातेरो, भदंत प्रसिल रत्न गौतम, भदंत रत्नसार, भदंत मेत्तानंद, भदंत संगानंद, संदानंद, श्रामणेर बुद्धपाल, भिक्खुनी पट्टाचार्य उपस्थित होते. त्यांच्या हस्ते विहार परिसरातील नागवंशी बुद्ध मूर्तीचे फीत कापून अनावरण करण्यात आले. त्यानंतर या शांतिवन बुद्धविहाराच्या 11व्या वर्धापन दिनाचे व धम्म मेळाव्याचे उद्घाटक म्हणून दैनिक माझा मराठवाडा वृत्तपत्राचे मुख्य संपादक दशरथ सुरडकर, छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद हे उपस्थित होते व त्यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज व संत तुकाराम महाराज यांच्या पुतळ्याचे व नामफलकाचे फीत कापून अनावरण करण्यात आले. त्यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून आड्याळचे सरपंच शिवशंकर मुंगाटे, भंडारा जिल्हा परिषदेचे माजी समाज कल्याण सभापती चंद्रशेखर टेंभुर्णे, दैनिक माझा मराठवाडा वृत्तपत्राचे वृत्त संपादक प्रवीण तायडे, छत्रपती संभाजीनगर, कार्यकारी संपादक संजय दांडगे, छत्रपती संभाजीनगर, साहित्यिक मकरंद पाटील जळगाव, प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघटनेचे राज्य सरचिटणीस संजीव भांबोरे, भारत तिबेट मैत्री संघ महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष अमृत बनसोड, महाराष्ट्र शासन समाजभूषण पुरस्कारती डी रंगारी, धम्म प्रचारक लीमचंद बौद्ध, आड्याळ ग्रामपंचायतीच्या अधिकारी पौर्णिमा साखरे, तुळशीदास गवळीकर, कुसुमताई गवळीकर, भंडारा जिल्हा संविधान संघर्ष समितीचे अध्यक्ष रोशन जांभूळकर, प्राध्यापक राजेश नंदपुरे, प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघटनेचे राज्य उपाध्यक्ष पंकज वानखेडे, सामाजिक कार्यकर्ते अशित बागडे, रामराव गाडेकर, नागपूर यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी महाबोधी उपासक संघ नागपूरच्या विद्यमाने या शांतिवन बुद्ध विहाराचा वर्धापन दिनाचे आयोजन व धम्म मेळाव्याचे आयोजन दिनांक 27 व 28 फेब्रुवारी रोजी करण्यात आले होते. सदर शांतिवन बुद्धविहार हे 2 एकरामध्ये बांधलेले असून अत्यंत निसर्गरम्य असं वातावरण या बुद्धविहार परिसराचे दिसून येते. या बुद्धविहाराचे निर्माते तथा संचालक जीवनबोधी बौद्ध मेश्राम यांनी संपूर्ण जीवन समर्पित करून व कुटुंबाला बुद्धाच्या चरणी अर्पण करून आपल्या कमाईतला पूर्णपणे हिस्सा त्यांनी या ठिकाणी खर्च केल्याचे दिसून येते आणि मिळालेल्या धम्मदानातून व स्वतःच्या आयुष्याच्या कमाईतून हे शांतिवन बुद्धविहार या ठिकाणी डौलाने डौलत असल्याचे दिसून येते. या 2 दिवशी आयोजित केलेल्या शांतिवन बुद्धविहाराच्या वर्धापन दिनाच्या व धम्म मेळाव्याच्या कार्यक्रमामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम व प्रबोधनात्मक कार्यक्रम घेण्यात आले. विशेष म्हणजे या बुद्धविहाराच्या वर्धापन दिन पाठोपाठ व धम्म मेळावा कार्यक्रमामध्ये भीमबुद्ध गीते, वैशाली मडावी नृत्यगाना यांचे भीमगीतावर नृत्य, एक पात्री रमाई हे एक नाटक, त्याचबरोबर राष्ट्रीय युवा प्रबोधनकार राज रामराव धुमसर कांदळी यवतमाळ व सप्तखंजरी वादक भाऊसाहेब थुटे वर्धा यांच्या संपूर्ण संचासहित प्रबोधनाचा कार्यक्रम घेण्यात आला. शांतिवन बुद्ध विहाराच्या वतीने या सर्व कलाकारांना सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आले. या शांतिवन बुद्धविहाराचे वैशिष्ट्य म्हणजे या शांतिवन बुद्धविहाराचे संचालक जीवनबोधी
बौद्ध यांनी तथागताच्या चरणी आपले जीवन समर्पित करत आपलं कुटुंबसुद्धा त्यांनी बुद्धाच्या चरणी समर्पित केलं. भंडारा जिल्ह्यातील पवनी या तालुक्यात गोशे खुर्द इंदिरा सागर या राष्ट्रीय प्रकल्पाजवळ असलेल्या चिचाळ पाथरी या गावी 2 एकरामध्ये अत्यंत रमणीय असं शांतिवन बुद्धविहार बांधण्यात आले. नुसतं बुद्धविहारच बांधले नसून या बुद्धविहाराच्या परिसरामध्ये मुख्य प्रवेशद्वारावरच वैराग्यमूर्ती संत शिरोमणी संत गाडगे बाबा, संत तुकाराम महाराज, रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज या महापुरुषांचे पुतळे या ठिकाणी उभारण्यात आले आहे. हे पुतळे म्हणजे बुद्धविहारात आलेल्या उपासकांना प्रेरणा व विचार देणारे आहे असा संदेश विहाराचे संचालक जीवनबोधी बौद्ध व त्यांचे कुटुंबियांनी देशातील तमाम बहुजन समाजाला दिला की काय. याच महापुरुषाने खऱ्या अर्थाने बहुजन समाजाच्या उद्धाराचा विचार करून जीवन समर्पित केलं. अंधश्रद्धेला मातीत गाडलं म्हणून या महापुरुषांच्या विचारावर आपण चालले पाहिजे. त्यासाठी त्यांची प्रतिमा या ठिकाणी उभारण्यात आलेली आहे. हा संदेश त्यांनी या ठिकाणी दिलेला दिसून येतो. त्यानंतर प्रेस संपादक सेवा संघाचे राज्य सरचिटणीस तथा दैनिक माझा मराठवाडा वृत्तपत्राचे भंडारा जिल्हा प्रतिनिधी उत्कृष्ट पत्रकार संजीव भांबोरे यांनी शांतिवन बुद्धविहाराच्या बाबतीत आपल्या प्रास्ताविकातून सविस्तर माहिती देऊन कशा प्रकारे हे शांतिवन बुद्धविहार या ठिकाणी उभे राहिले याची सविस्तर माहिती दिली. असे विहार प्रत्येक गावात, प्रत्येक जिल्ह्यात, प्रत्येक तांडा वस्तीवर जर निर्माण झाले तर बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार अधिक गतीने होईल, भारत बुद्धमय होईल असे सुद्धा प्रस्तकादरम्यान पत्रकार संजीव भांबोरे यांनी सांगितले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक तथा सामाजिक कार्यकर्ते संजीव भांबोरे यांनी केली. या शांतिवन बुद्धविहाराच्या 11व्या वर्धापन दिनाच्या व धम्ममेळाव्यात शांतिवन बुद्धविहाराचे अध्यक्ष धम्मरक्षित बौद्ध मेश्राम, अश्विन मेश्राम, निखिल जीव तोडे, गंगाधर गजभिये, खेमराज चौरे, अंबादास मेश्राम, प्रमोद वासनिक, समाधान तिरपुडे, तेजस लोखंडे, आशिष मेश्राम, अरुणा शिलेवंत मुंबई, सत्यफुला बौद्ध, नितीन वानखेडे, गुलाब घोडसे, राजकुमार वाहने, लता भांबोरे यांनी सहकार्य केलं आहे. अशाच काही बातम्यांसाठी बघत रहा ज्ञानपंख 24 न्यूज.